मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळं वेळोवेळी ते आले, राजसाहेब यांच्याशी बोलले, त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलले, आम्ही पण उद्धव साहेबांशी बोललो, संजय राऊतांशी बोललो आणि नियोजन आणि काम मोर्चा आम्हाला इथं करायचं, त्यांनी त्यांना कळवलं, ते त्या पद्धतीने येतील। 25,000च्या पुढे हा मोर्चा राहील, ज्या पद्धतीने आम्ही फिरलोय संपूर्ण जिल्ह्यामध्ये। आणि राजसाहेब आणि उद्धव साहेबांच्या या मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आल्यामुळे आमचं प्रचंड मोठं स्वागत जिल्ह्यामध्ये झालं। हिंदी सक्तीच्या विरोधात ज्या पद्धतीने दोघे भाऊ एकत्र आले, त्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांपासून तर कामगारांपर्यंत सगळ्यांनीच आम्हाला आमचं स्वागत केलं आणि स्वतःहून सांगितलं की आम्ही मोर्चामध्ये सामील होणार आहे। दिनांक 12 सप्टेंबर 2025 म्हणजे परवा आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना असा संयुक्त मोर्चा, आक्रोश मोर्चा या नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्न, त्यामध्ये हनी ट्रॅप असेल, कायदा सुव्यवस्था असेल, ड्रग्ज, पैताधारी असे अवैध धंदे नाशिक शहर व जिल्ह्यातील, तसेच महानगरपालिकेमध्ये आपण बघितले संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेत, पिण्याचं पाणी नाही, संपूर्ण विभागामध्ये भ्रष्टाचार, जनसुविधा दिल्या जात नाही, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांना मागच्या वर्षीची भरपाई नाही, विमा पॉलिसी नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, तसेच अनेक अशा विषयांवर आमचा हा मोर्चा 12 सप्टेंबरला परवा होणार आहे। या ठिकाणी गेल्या 15-20 दिवसापासून प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संयुक्त मेळावे आमचे झाले आणि पूर्ण तयारी नाशिक जिल्ह्यामधून संपूर्ण शिवसैनिक आणि मनसैनिक हे मोठ्या ताकदीने या मोर्चामध्ये उतरणार आहे। मोर्चा कशासाठी आपल्या सर्वांना माहीत आहे। आज या नाशिक शहराची परिस्थिती अतिशय वाईट आहे। खरं तर हे प्रभू रामचंद्राच्या परिस्पर्शाने पुनीत झालेलं शहर आहे। ही यंत्रभूमी आहे, ही मंत्रभूमी आहे, ही साहित्यिकांची भूमी आहे। अशा या भूमीमध्ये ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं शहर दत्तक घेतलं, त्या दिवशीपासून या शहराला नजर लागली काय असं मला वाटतं। कारण तेव्हापासून आपण बघतोय की कोयता गँग, शहरामध्ये अशांतता, या 6 महिन्यामध्ये जो 35 खून झालेले आहे, हे कधीच आपण बघितलं नव्हतं। एवढी अतिशय वाईट अवस्था आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकांची अपेक्षा होती की या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेना हे दोनच पक्ष असे आहे की या पक्षाला वाचा फोडू शकता आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा मोर्चाचं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे।